ज्याच्या नावाचा दर्जा डंका वाजतो तो म्हणजे संजय ठाकूर, मॅन फॉर आक्षेगाव. टिपू सुलतान चा एक सामना, सेमीफायनलचा सामना मला आठवतो. घुटण्यात एक तमाशा देख, येतोय दमदार षटकार, गोल्डन षटकार, लाईन यांचा इशारा. डीजे दर्शन. दोन बॉल आहे, दोन. थँक्यू डीजे. 4 चेंडू झाले, त्याच्यामध्ये धावा झाले, त्या म्हणजे 11. एक अष्टपैलू खेळाडू संजय ठाकूर, एक मोठं नाव आहे शीतलादेवी संघातर्फे, परंतु बॅट्समॅन तेवढा दर्जेदार आहे. पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू लेग साइडला, 1 बाउन्स येतोय, गंधनी चौकार, गोल्डन चौकार. डीजे दर्शन. थँक्यू डीजे दादा, दर्शन दादा. युट्यूबच्या खाली जे काउंटर लागले, जेवण व्हेज नॉन व्हेज सर्व भेटेल. महिला वर्ग बसलेला आहे तिकडे. ज्यांना कोणाला खाण्यापाण्याची सवय असेल, करायची असेल तर नक्कीच तिकडे युट्यूबच्या खाली बसलेले आहेत. आणि पुन्हा एकदा चौकार, दमदार चौकार, गोल्डन चौकार येतोय. हरबाई ट्रेडर्सचे जे बॅनर लागलेले आहेत आणि नित्य स्पोर्टचे जे बॅनर लागले, त्याच्यावर जर चेंडू लागला तर एक टीन आणि एक कॅप आतिश कोहली यांच्यातर्फे जोरदार टाळ्या हो जाऊ दे आतिश कोहलीसाठी सुद्धा. त्या जर बॅनरवर लागला तर नक्की तुम्हाला एक कॅप आणि एक टीन. ज्यांना पियायचं नसेल ते बाजूला द्या, बरोबर ना. चला जाऊया मॅचीकडे. प्रथमेश गोलंदाज. आता मात्र लेग स्टंपच्या मला वाटतं बाहेर असलेला चेंडू, पंच लॉइड यांचा इशारा. आमाने चेंडू. कालपासून ओमकार लाजवाब क्षेत्ररक्षण करतोय. सृष्टी केवढी असली परंतु क्षेत्ररक्षण लाजवाब करतोय तो म्हणजे शीतला देवीचा ओमकार. त्यांच्याकडे असे फटके आहेत कारण की 1 मॅन आर्मी आहे तो शीतला देवीचा ओमकार. लाजवाब क्षेत्ररक्षण करतोय ओमकार. तो पुढचा चेंडू, पहिला चेंडू प्रथमेश यांचा. पुन्हा एकदा लेग साइड दिशेने भिरकावून दिलेला आहे. 1 बॉल 2 बॉल 3 बॉल येतोय गोल्डन चौकार. लाईट यांचा इशारा. डीजे दर्शन. स्ट्राईक वर आहेत मला वाटतं आशिष आणि नॉन स्ट्राईक वर आहे तो म्हणजे सचिन. आशिष पुन्हा एकदा प्रथमेश साठी. आहा लाजवाब फटका. जर झेल पकडला असता तर 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. 5,000 तुझ्याकडून सटकले. येतोय गोल्डन दमदार षटकार. डीजे दर्शन. थँक्यू डीजे दर्शन. जोश मध्ये आहे डीजे दर्शन सुद्धा. आम्हाला गाण्याचं मधुर संगीत वाजवताना बघूया. तिसरा चेंडू प्रथमेश यांचा. आता मात्र लेग साइडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही. बंदर पाकडीचा करण्याचा जिदुगुडा असेल. व्यासपीठाकडे यायचा आहे. पहिल्या चेंडूवर आला होता प्रथमेश यांचे चौकार, दुसऱ्या चेंडूवर आला होता षटकार आणि तिसरा चेंडू
पुढचा चेंडू जबरदस्त घुटणार एक तमाशा देख येतोय दमदार मिड विकेटच्या वरून गोल्डन षटकार लाईट याचा इशारा डीजे दर्शन. थँक्यू डीजे. आशिष आक्रमक झालाय तो म्हणजे प्रथमेशच्या गोलंदाजीवर काय फटकेबाजी करतो. एक चौकार आणि 2 षटकार अजूनपर्यंत मारत आहेत. याच्या षटकात प्रथमेश यांच्या षटकात मी म्हणतोय 2 चेंडू शिल्लक आहे. एका बाजूला आमचे स्कोरर आहेत बाबूराव, ते एका बाजूला आहेत धर्मेंद्र कोहली. आपला मोलाचा वाटा दिल्याबद्दल तुमचं हार्दिक 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 स्वागत. डॉट चेंडू शेवटचा चेंडू बघूया प्रथमेश यांचा आशिष साठी. रवींद्र कोहली यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जबरदस्त फटका लेग साइडच्या दिशेने पुन्हा एकदा येईल चौकार गोल्डन चौकार लाईट याचा इशारा गोल्डन चौकार देऊया डीजे ला संधी. डीजे दर्शन. युट्यूब वर मॅच पाहायचे असेल तर टाका 2024 गोल्डन ट्रॉफी. युट्यूब वर लगेच तुम्हाला सर्च करा त्या चॅनलला आणि प्रोत्साहन वाढवा. धन्यवाद कलीम हंसारी. नक्कीच आई हिरा देवी, आई हरडा देवी, आई शीतला देवी तसेच आई वेलणखणीला नतमस्तक देऊन आम्ही मला समालोचना कक्षेचा भार दिल्याबद्दल गोल्डन स्पोर्ट्स चे मी नक्कीच हार्दिक हार्दिक स्वागत. नक्कीच आजचा सोहळा जर बघितला गेला न भूतो न भविष्यतो याची देही याचा डोला. नक्कीच सगळ्यांच्या उत्खंडा लागलेल्या त्या मात्र या भव्य दिव्य गोल्डन ट्रॉफीसाठी नक्कीच आजचा सामना ना विसरणारा सामना जर पाहायला गेला तर नक्कीच अगोदरचा सामना जर बघितला गेला तो नक्कीच सगळे डोळ्यांची पारणं हरणारा सामना जो बघितला तो मात्र हिरादेवी स्पोर्ट क्लब वर्सेस बंदर पाकाडी. अप्रतिम असे सामने पाहायला भेटले. आजच्या दिवसातील 2 विक्रम जर पाहायला गेले तर नक्कीच 6 चेंडूत 6 धावसंख्येचे विक्रम पाहायला भेटले. आणि आता जर बघतो तर शीतला देवी वर्सेस धैर्य दमाम. नक्कीच वैयक्तिक स्वतःच पहिलं तर संघाचं 30 षटक घेऊन येतात पंकज मॅनपॉव आक्सा. परत लाफ करण्याचा प्रयत्न बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क होत नाही. नक्कीच लेग पायचा इशारा पंच लगेच आपल्याला इशारा देताना दिसतो तो पंच लॉईट. आणि या अवध धावसंख्येने संघाची धावसंख्या धावपलवार झालेल्या ते मात्र 42. पहिल्या षटकात जर बघितले गेलं तर संजय ठाकूर यांच्या गोलंदाजीवर तब्बल 19 धावा ठोकल्या गेल्या होत्या. त्यानंतर प्रथमेश यांच्या गोलंदाजीवर तब्बल 22 धावा ठोकल्या गेल्या. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावपलावर होत्या त्या मात्र 41. आता परत पंकज परत त्याच पद्धतीने त्याच लयमध्ये खरंच गोलंदाज नक्कीच परिवर्तन करण्यामध्ये यशस्वी ठरतो. परिवर्तन जर बघितलं गेलं तर आयुष्याच्या पटलावर असू द्या या क्रिकेटच्या मैदानात असू द्या नक्कीच परिवर्तन जर गोलंदाजांना फलंदाजीची लाईन फॉलो करत राहिला तर नक्कीच तो यशस्वी गोलंदाज म्हणून ओळखला जातो. तेच काम करताना दिसतो तो मात्र पंकज ठाकूर. परत एकदा पंकज आपला गोलंदाजीचा टास्क घेऊन गोलंदाजी राईट ऑफ ओव्हर द विकेट. सचिन नक्कीच परत त्याच पद्धतीने भाग पबलन केलेला आहे तो मात्र सचिन याने. आता देऊया ढिजेला संधी. कम ऑन नक्कीच आजचा दिवस ही एवढाच खूप महत्वाचा आहे. नक्कीच आपल्या महाराष्ट्रात जर 19 फेब्रुवारी जर बघितली गेली तर नक्कीच सर्वांना मी निश्चित आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. जगणारे ते मावळे होते, जगवणारे ते महाराष्ट्र होता, पण स्वतःच्या कुटुंबासाठी विसरून जनतेवरून मायेचा हात फिरवणारा तो आपला शिवाजी महाराज होते. नक्की जय शिवाजी महाराज. परत एकदा आपण सामन्याकडे ओढूया. काय सामना बघायला भेटतोय या भाटी या बंदरावरती. नक्कीच जेवढं श्रेय दिलं तेवढं कमीच आहे ते मात्र गोल्डन स्पोर्टला.
नक्कीच आता नवीन फलंदाज मैदानात पंकज राईट आर्म ओव्हर द विकेट मारा परत लाफ केलेला आहे लॉंग ऑफच्या दिशेने आणि बॅक टू पॉवर एक जबरदस्त कामगिरी. आता देऊया एक परत एकदा डीजेला संधी. थँक्यू थँक्यू डीजे. मालवणी वर्सेस सातपाडी दोन्ही संघाचे संघटनांकडे विनंती करतोय की नाणेफेकीसाठी यायचं आणि ग्राउंड नंबर 1 वर तुमचा सामना असेल याची नोंद घ्यायची आहे. मालवणी वर्सेस सातपाडी दोन्ही संघाचे संघटनांकडे नम्र विनंती करतो की नाणेफेकीसाठी यायचं आहे. ग्राउंड नंबर 1 वर तुमचा सामना असेल याची नोंद घ्यायची आहे. काय जबरदस्त गोलंदाजी अजूनपर्यंत जर गोलंदाजी बघितली गेली तर पंकज थोडस कमबॅक करताना दिसतो आपल्या संघासाठी. नवीन फलंदाज भवेश येस दुर्गेश आशीष अभी भावेश आया है. परत पंकज परत जबरदस्त लयमध्ये गोलंदाजी करतो. नक्कीच मी अगोदरच वर्णन केलं होतं की परिवर्तन ही काळाची गरज आहे. आयुष्याच्या पटलावर असू द्या या क्रिकेटच्या ग्राउंडवर असू द्या नक्कीच फलंदाजांना फॉलो करत असेल. नक्कीच अजूनपर्यंत एकच धाव दिली आणि 2 गडी बाद करण्यात यशस्वी ठरला तो मात्र पंकज ठाकूर मान फॉर्म आक्सा. परत एकदा त्याच गोलंदाजीचा टाच घेऊन क्या गोलंदाजी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये शतरक्षण करण्यात अयशस्वी ठरलेला आहे तो मात्र पंकज ठाकूर. फक्त आणि फक्त एक धाव देऊन 2 गडी बाद करण्यात यशस्वी ठरला तो मात्र पंकज ठाकूर. आता देऊया थोडीशी डीजेला संधी. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. मी मालवणी वर्सेस सातपाडी दोन्ही संघाच्या संघटनांकडे नम्र विनंती करतो की लगेच नाणेफेकीसाठी यायचं आहे. सातपाडी वर्सेस मालवणी ग्राउंड नंबर 1 वर आहे कारण तुमचा सपोर्ट ही या ट्रॉफीसाठी खरंच खूप मोलाचा आहे. कारण या ट्रॉफीमध्ये तुमचा जो खेळ आहे तो तुम्हाला प्रेक्षकांना दाखवायचा. युट्यूबच्या माध्यमातून जर बघितला गेला जेव्हा तो पहिला मॅच सामना पाहिला गेला तो मात्र हिरादेवी स्पोर्ट क्लब वर्सेस बंदरबाकाडी तेव्हा 1600 सबस्क्रायबर ऑनलाईन मॅच बघत होते आणि जिकडे जर इकडे बघितलं तर प्रेक्षकांची गर्दी ही तेवढीच होती. न भूतो न भविष्य होतो याची दिही याचा डोला असं त्या सामन्याचे पाळणं जर वर खाली होत होते. नक्कीच तो सामना बघण्यासारखा होता. नक्कीच क्रिकेट म्हणजे काय आहे त्या सामन्यात आपल्याला पाहायला भेटलं होतं. क्रिकेट म्हणजे आपलं अनिश्चिततेचा खेळ आहे. आयुष्यभराचे धडे शिकवणारा संघर्षाचा डाव म्हणजे क्रिकेट. हो खरंच तो आपल्याला तो संघर्ष पाहायला भेटला त्या सामन्यामध्ये. खरंच भरपूर असे चढ उतार जर बघितले गेले मनोज सर असू द्या या कलीम अन्सर सारखे नक्कीच पाहायला गेले तर नक्कीच आपल्या धडकन छातीचे ठोकेही सुद्धा चुकण्याचे टाइम आलं होतं. पंकजला प्रकाश भावर यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे आणि मालवणी संघाचे संघटक आपले लाडके फलंदाज अष्टपैलू प्रमोद आलेले आहेत. तसंच मी सातपाडी संघाचे संघटनांकडे नम्र विनंती करतो की लगेच नाणेफेकीसाठी यायचं आहे. भावेश यांना 200 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे ते मात्र प्रकाश भावर यांच्याकडून आलंय. प्रकाश भावर यांच्याकडून भावेश यांच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. नक्कीच सामना जर बघितला गेला तर जबरदस्त चढ उतार होतच आहेत आणि बघितलं गेलं तर गोलंदाज केदार
केदार आलेला आहे गोलंदाज, स्ट्राईकवर आहे तर फलंदाज सचिन आहे, नॉन स्ट्राईकवर आहे तो भावेश आणि जर प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचा पारितोषिक काय केदार परत चूल जबरदस्त बॅरिस्टन पाहायला भेटते तो मात्र केदार यांच्या माध्यमातून नक्कीच पंचालकडे अपील आणि पंच आपल्या जागेवर स्थिर आहेत. नक्कीच थोडेसे मालवणी संघाचा संगणक हजर आहे. मी तसंच सातपाटी संघाचे संगणकाला नम्र विनंती करतो की लगेच नाणेफेकीसाठी यायचं आहे. नक्कीच हा आपला खूप कारण आपण पैसे खर्च करून ही आपल्याला 6 षटक कुठे खेळायला भेटत नाही आणि 6 षटकांचा सामने आज आपल्याला या गोल्डन फ्री ट्रॉफी मध्ये पाहायला भेटतात. खरंच जेवढे त्यांचं कौतुक केलं तेवढं कमी आहे. परत एकदा आपण मॅच कडे जाऊया. राईट ओव्हर द विकेट मारा. परत चुकीला माफी नाही. असा फटका काऊ कॉर्नरच्या दिशेने कडक षटकार. कम ऑन डीजे. नक्कीच सामना जर बघितला गेला तर खरंच वर थोडस एक जातो तर शीतला देवी अक्सा तर एक ढेरी दमन. परत एकदा त्याच पद्धतीने समोर खेळून काढलाय सत्यरक्षण स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये मात्र 1 बाउन्स जीवनदान भेटते ते मात्र भावेश यांना आणि इथे मला वाटतं 2 धावा मोजाव्या लागतील. या 2 संघाची धाव संख्या मला वाटतं अर्धशतक मला वाटतं ढेरी संघाचं पूर्ण होते. टाळ्या झाल्याच पाहिजे. ढेरी दमनवरून एक संघ आलेला आहे. खरंच भरपूर असे संघांना इकडे प्राधान्य दिलेलं आहे. ते मात्र गोल्डन स्पोर्टने खरंच आपली एक संस्कृती कोळी आगरी एकता समाज असं एक एकत्र करण्याचं काम जे बघितलं गेलं तर गोल्डन स्पोर्ट यांच्या माध्यमातून जर पाहायला भेटतं. सामने तर नेमके आपण युट्यूबच्या माध्यमातून भरपूर पाहिले असतील पण असा सामना जो कोणीच मला वाटतं यशस्वी करू शकत नाही तो सामना जो त्यांना लाभ भेटलेला आहे तो मात्र गोल्डन स्पोर्ट क्लब भाटीगाव. नक्कीच त्यांचा परत एकदा राईट ओव्हर द विकेट परत लाभ करण्याचा प्रयत्न निधाव चेंडू टाकण्यात यशस्वी ठरतोय. पंचांकडे अपील मात्र निधाव चेंडू. धाव संख्या स्थिर 52. जबरदस्त गोलंदाजी अजूनपर्यंत होताना दिसते. नक्कीच आज जर बघितलं गेलं तर युट्यूबच्या माध्यमातून स्पोर्ट फॅमिली युट्यूबची हे आहे. खरंच आपण सबस्क्रायबर झालेच पाहिजे कारण आपण युट्यूबच्या माध्यमातून गोल्डन स्पोर्ट गोल्डन ट्रॉफी या साठी सबस्क्रायबर नक्कीच व्हायला पाहिजे. कारण जेवढे आपण लोकसंख्या जर बघितली गेली तर मला वाटतं लाईव्ह जास्त मॅच बघतायत कारण त्यांना या बंदरावरची मजाच आहे ती खूप अस्मरणीय आहे. ती मजा लुटण्यासाठी प्रेक्षक जास्त येताना दिसत आहेत. आणि 3 या 3 धावा मोजाव्या लागल्या. 3 धाव फलक जर घेतले तर 55. नक्की या ग्राउंड वरची मजा लुटण्यासाठी येतात. मी त्यांना प्रेक्षकांना नम्र विनंती करतो तुम्ही सबस्क्राईबर थोडस फॉलोइंग करा. बेल आयकॉनला थोडस एक प्रेस करा बटन कारण आपले फॅन फॉलोइंग थोडेसे वाढतील. कारण आपली स्पर्धा हीच खरंच अस्मरणीय आहे कारण विसरणारी सारखी अशी स्पर्धा नाही आहे. नक्कीच लाईव्ह तर आपण बघितलं म्हणून सर की भरपूर आहेत. स्वतःहून डोळ्याची पारणं नाही हलणारे असे क्षण पाहायला स्वतःहून या बंदरावरती आलेले आहेत. मी सबस्क्राईब टीव्हीवर मोबाईलवर आपण आहेत खरंच सबस्क्राईब करा कारण असा टुर्नामेंट आपण खरंच भरपूर असं टुर्नामेंट पाहतो. जे युट्यूबच्या माध्यमातून बघितलं गेलं तर टेनिसचा बोलबाला आहे आणि आज जर बघितलं गेलं तर समुद्र किनाऱ्यावर तर गोल्डन ट्रॉफीचा बोलबाला आहे. नक्कीच त्याला सबस्क्रायबर करा गोल्डन स्पोर्टला गोल्डन ट्रॉफीला. तसंच आपली युट्यूबची वाहिनी आहे ती मात्र वाटेल स्पोर्ट फॅमिली आहे आणि याला सबस्क्राईब करा. परत एकदा पंकज स्वतःचं दुसरं तर संघाचं 4थं षटक घेऊन येतोय मला वाटतं. पंकज खेळण्यासाठी सज्ज. परत लाभ करण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये परत एकदा गडी बाद होईल का आणि भागछुप बलन केलेला आहे तो मात्र प्रवेशाना. नवीन फलंदाज झालेला आहे तो मात्र भावीन. युट्यूब
पहिल्यांदा ते पण लगेच तुम्ही काउंट करायचं, लगेच लिहायचं आहे. नवीन फलंदाज भाविन. नक्कीच धेरी जर हा संघ जर बघितला गेला तर आपला दमण वरून संघ आलेला आहे. मला वाटतं एक संघ अजून सातपाटीवरून आला आहे, माहुल वरून आलेला आहे, आले होते. नक्कीच भरपूर असे वसईवरून सगळे कोलीवाड्यांना एकत्र जर आणण्याचं काम जर बघितलं गेलं तर नक्कीच या ट्रॉफीसाठी ना भरपूर संघ नक्कीच वाट पाहत असतात. कारण नक्कीच ही ट्रॉफी कोण जिंकावी, कारण आपली सगळी कोळी आघाडी असा एक समाज तर्फे हे सगळे एक गाव एक असं फॉर्मॅट आहे. ते फॉर्मॅट घेऊन सर्व संघ इथे खेळण्यासाठी हजर असतात. आणि आज जर बघितलं गेलं तर सामना रंगला आहे तो मात्र धेरी दमण वर्सेस शीतलादेवी आक्सा संघ. नक्कीच 2 षटकात तब्बल 41 धावा दिल्या होत्या. मात्र त्यानंतर कमबॅक करताना दिसतो तो मात्र पंकज ठाकूर. परत एकदा पंकज ठाकूर कोलनीसाठी भाविन खेळण्यासाठी सज्ज. परत लाभ करण्याचा प्रयत्न, चेंज ऑफ द पेस, चेंज ऑफ द परिवर्तन. नक्कीच मी परिवर्तन जर बघितलं गेलं तर काळाची गरज आहे. मी अगोदरच वर्णन केलं होतं की आयुष्याच्या पटलावर असू द्या या क्रिकेटच्या ग्राउंडवर असू द्या, नक्कीच फलंदाजांना नक्कीच रीड करण्याचं काम करतो तो मात्र पंकज ठाकूर. नक्कीच परत एकदा पंकज ठाकूरकडे जाऊया. परत राईट हॅम ओव्हर द विकेट मारा खेळण्यासाठी असेल तर भाविन. परत भाविन आपल्या टासवर खेळण्याचा प्रयत्न, परत त्याच पद्धतीने आणि काहूकरांच्या डोक्याला नतमस्तक देऊन जातो कडक षटकार. कमॉन डीजे. 15व गोल्डन स्पोर्टची टुर्नामेंट आहे, तू पण येते बघायला, कवडी मजा आहे. थँक्यू डीजे. नक्कीच अप्रतिम अशी फलंदाजी अजूनपर्यंत दमन या संघाचे होताना दिसते आहे. नक्कीच ते पण कुठे हार मानण्यासाठी तयार नाही आहेत. आम्ही पण थोडासा उंच लेवलचा स्कोर देण्याचा प्रयत्न करताना दिसते ते मात्र ढेरी 11 दमन. परत एकदा पंकज, परत त्याच पद्धतीने थोडासा चेंज ऑफ द पेस गोलंदाजी करताना दिसतोय. इकडे अपील करण्याचा प्रयत्न मात्र कुठला आहे, धावची संधी होताना दिसतो. बॅक टू बॅलन्स झालेला हा येतो तो मात्र भाविन. आणि आता देऊया एक डीजेला संधी. कमॉन डीजे. नक्कीच नवीन फलंदाज आलेला आहे तो मात्र मेहुल. मेहुल हॅलो. हॅलो. नक्कीच मेहुल आलेला आहे. आता परत एकदा आपण गोलंदाजीचा टास्क घेऊन आलेला आहे तो मात्र पंकज ठाकूर. मेहुल परत लाभ करण्याचा प्रयत्न, पॉटचा कुठलाही संपर्क होताना दिसत नाही. मात्र जबरदस्त शतरक्षण होताना दिसते ते मात्र होमकार यांच्याकडून. मात्र काय एक धाव रोखू शकले नाही. या एक धावसंख्येच्या संघाची धावसंख्या धावफळावर जर झालेली आहे ती मात्र 62. मी प्रेक्षकांना नम्र विनंती करतो की आपला जे शेड लावलेला आहे ते मंडप आहे, त्या मंडपाच्या आतमध्ये जेवढ्या बाईक्स आहेत त्या पार्किंगसाठी ती मंडप नाही आहे, ते आपल्या प्रेक्षकांसाठी आहे. मी नम्र विनंती करतो जेवढ्या बाईक्स त्या मंडपात असतील त्यांनी प्लीज त्या मंडपाच्या बाहेर बाईक पार्क कराव्या. आपला समुद्र भरपूर मोठा आहे, कुठेही पार्क करू शकतात. नक्कीच परत त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू टाकण्यात यशस्वी होते. षटक पूर्ण होते. 4 षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफळावर जर पाहायला गेल्या तर त्या मात्र 62 धावसंख्या झालेल्या आहेत. मी परत एकदा विनंती करते प्रेक्षकांना व सर्व खेळाडूंना की ज्या बाईक्स तुम्ही त्या मांडवाच्या आतमध्ये त्या टेजच्या आतमध्ये जर त्या पार्क केलेल्या आहेत त्यांना मी विनंती करतो की तुम्ही त्या मांडवाच्या बाहेर पार्क करा, की समुद्र आपला भरपूर मोठा आहे, त्यांच्याकडे भरपूर क्षमता आहे की आपण तुम्ही बाहेर. प्रेक्षकांना मी विनंती करतो, तसंच मी खेळाडूंनी जी पार्क केले असतील त्यांनाही विनंती करतो की आमच्या विनंतीला प्लीज मान द्या, कारण ते प्रेक्षकांसाठी आहे. जगन्नाथ नामदेव कोली तिथं कुठे असेल, जगन्नाथ नामदेव कोली उर्फ जग्या. रिचर्ड तुमची वाट पाहतोय. रिचर्ड माहुल गावाला स्वप्नील 1 लाखाची टुर्नामेंट आहे, 1 लाखाची.
1,50,000 द्वितीय पारितोषिक. पर्व 13वा आहे. 12,000 एंट्री आहे. 2 आणि 3 या तारखेला आहे. नक्कीच बराच फुलराज चुकीला माफी नाही. लॉंग ऑफच्या दिशेने जातो. 1 बॉम्ब षट चौकार कोमोडीजे. थँक्यू डीजे. नक्कीच भावेशाच्या बॅटीतून एक दमदार चौकार पाहायला भेटतो. धावसंख्या धावफलक झाले ते मात्र 66 धावा झालेल्या आहेत स्कोर बोर्डवर. नक्कीच जबरदस्त फलंदाजी होताना दिसते ती मात्र ढेरी संघ जर बघितला गेला तर आपल्याला दमणवरून आलेला आहे संघ. नक्कीच प्रेक्षकांच्या माहितीसाठी खूपच धावा झालेल्या आहेत. 5 षटकाकरी धावसंख्या 66 आहे. आता शेवटचं हाणीमारीचं षटक आहे. बघूया थोडस कानमंत्र दिलेलं आहे रवी अण्णा याने, थोडस कानमंत्र दिलंय पंकज ठाकूर याने, परंतु शेवटचं षटक हाणामारीचं षटक बघूया. या षटकात कधी कधी विकेट पण जातात आणि कधी कधी येतात सुद्धा षटका. जबरदस्त झेल पंकज ठाकूर पहिल्या चेंडूवर आलाय. मोठा गडीबाद आलाय तो म्हणजे कुणाच्या स्वरूपात? भावेश यांच्या स्वरूपात तंबूचा आसरा पकडतोय. देऊया डीजे यांना संधी. थँक्यू डीजे दर्शन. नितीन येतोय भावेशांची जागा भरण्यासाठी. नितीन येतोय. टुर्नामेंट आहे फ्री बाटीच्या समुद्र किनारीवर. गोल्डन ट्रॉफीला सबस्क्राईब करायचं असेल तर नक्कीच गोल्डन ट्रॉफी टाका 2024 या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि या चॅनलचं प्रोत्साहन वाढवा. एकदा पूर्ण केली दुसरी धाव तर आरामात पूर्ण होईल. उर्वरित 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावा झाल्या त्या म्हणजे 68. आज स्कोरर जबरदस्त आहे. खरोखर लाजवाब स्कोरर आहे. पुढचा चेंडू रनआउट करण्याची संधी होती आणि संधी सक्सेस झालेली आहे. जबरदस्त रनआउट पंकज ठाकूर याने. तीक्ष्ण लेमल देऊया डीजे ला पुन्हा एकदा संधी. डीजे दर्शन. मेहुल आउट झालेला आहे. फलंदाज मेहुल बॅक टू पवेलियन झालेला आहे. त्याची जागा भरून घेण्यासाठी नवीन फलंदाज येतोय अमन. नवीन फलंदाज झालेला आहे तो मात्र अमन. मेहुल बॅक टू पवेलियन झाला. नक्कीच शेवटचं षटक जर बघितलं गेलं तर हाणामारीचं षटक म्हणून ओळखलं जातं. त्या षटकात जबरदस्त अजूनपर्यंत केदार यांची गोलंदाजी झालेली आहे आणि फक्त 6 धावा दिलेल्या आहेत आणि 1 गडी बाद करण्यात यशस्वी ठरलाय तो मात्र केदार. मॅन फ्रॉम अक्सागावचा एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जातो. नक्कीच अजून 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 2 चेंडूत अमन नवीन फलंदाज आलेला आहे तो मात्र अमन. बघूया अमन कशी फलंदाजी करतोय. अजूनपर्यंत विकेट मला वाटतं बहाल झालेले आहे ते मात्र 7. मेहुल बॅक टू पवेलियन झालेला आहे. त्याची जागा भरून घेण्यासाठी आलेले आहे ते मात्र अमन. नक्कीच अमन 2 शेवटचे चेंडू आहेत अमन यांच्यासाठी. बघूया कशी फलंदाज. लेफ्ट हँड फलंदाज आहे. ऍडव्हान्टेज आहे ते मात्र रायटी फलंदाजांना, कारण समुद्र जर बघितलं गेले तर हवेचा वेग जर बघितला गेला तर रायटी फलंदाजाच्या दिशेने वाहताना दिसतोय. आणि आता लेफ्टी बॅटर्स इस मैदानात इन झालेला आहे. केदार राईट हँडवर राऊंड द विकेट अमन यांच्यासाठी. शेवटचे 2 चेंडू रिव्हर्स सेव्ह आणि क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र ट्रिपल उद्ध्वस्त आणि बॅक टू पवेलियन झालेला आहे मात्र अमन. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. तुम्हाला संधी कमी देते प्लीज. मी अगोदर परत एकदा विनंती दिली होती की त्याच्या ज्या मांडपाच्या आतमध्ये जे बाईक्स पार्क आहेत त्यांनी प्लीज मांडपाच्या बाहेर करा. ते प्रेक्षकांसाठी आहे.
प्लीज नम्र विनंती आहे प्रेक्षकांना, या आपल्या खेळाडूंना ज्यांजू पाक त्या मांडवामध्ये केलेल्या आहेत गाड्या, त्यांचं प्लीज मांडवाच्या बाहेर करा. ते प्रेक्षकांसाठी बनवलेलं आहे, ते कक्ष बनवलेले आहेत, ते प्रेक्षकांसाठी बघण्यासाठी आहे. कारण ती सावळी आपल्या माणसाच्या डोक्यावर पडली पाहिजे, आपल्या बाईकवर नसावी, याची विनंती घ्या प्लीज. विनंतीला मान द्या. आता शेवटचं षटक, शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू, नवीन फलंदाज परत मेहुल आलेला आहे. मेहुल आलेले आहेत युट्यूबच्या. मेहुल, येस, थँक्यू सर. नक्कीच शेवटचा चेंडू केदार यांचा, त्याला 5 रन आलेले आहेत, ते मात्र मेहुल जर बघितलं गेलं तर एक जबरदस्त नाव आहे मेहुल. शेवटचा चेंडू केदार टू मेहुल, परत थोडासा ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू होता. इकडे कबड्डी चालू आहे की खो खो चालू आहे काय समजलं गेलं नाही नक्कीच. आणि त्याच गडीबाद होताना यशस्वी ठरतो तो मात्र. आणि मला वाटतं 8-9 गडीबाद झाले आणि धावसंख्या धावफलकावर झालेले आहे ते मात्र 68 आणि 69 संख्येचं धावसंख्या ट्विन दिलेली आहे ते मात्र शीतला देवी अक्सा संघासमोर. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. मी व्हॉलेंटियर्सना विनंती करतो, ज्या बाईक्स मला वाटते मांडपाच्या आतमध्ये असतील तर तुम्ही मी थोडंसं त्यांना तिकडे जाऊन बोला की थोड्याशा बाईक्स बाहेर काढाव्या. नवीन बॉल द्यायचा आहे. नक्कीच यानंतरचा मला वाटतं मालवणी वर्सेस सातपाटी संघ तो ग्राउंड नंबर 1 वर आहे. त्यांनी विनंती घ्यायचा तर नाणेफेकीचा कॉल झालाय. लगेच तुमचा जसा सामना संपला की लगेच मैदानाचा ताबा घेणार, कारण जेणेकरून कुठल्याही सामन्याला अडथळा आला नाही पाहिजे आहे. की जर क्रिकेटचा आजचा 16 जर बघितला गेला तर मला वाटतं ही सेकंड 12ही असेल. 12वीचा सण आपण जर बघितला गेला तर भच्च भरलेलं असतं. आज तसंच इकडे आज क्रिकेटचा महासंग्राम आहे. तो सामना पाहायला सर्व प्रेक्षक तसे लाईव्ह आहेत. मी लगेच लाईव्ह जेवढे मोबाईलवर आहेत त्यांना मी नम्र विनंती करतो की सबस्क्राईबर करा, बेल आयकॉनला थोडंसं बटन दाबा आणि थोडंसं फॉलोविंग थोडंसं वाढवण्याचं काम करा. कारण आपली गोल्डन ट्रॉफी न विसरणारी अशी ही एक स्पर्धा म्हणून ओळखली जाते अख्ख्या महाराष्ट्रात. मनोज सरांच्याकडून मगाशीच मी ऐकलं गेलं होतं की अख्खा इंटरनॅशनलला परत आपली जी मुलं आहेत ते सुद्धा ऑनलाईन ही मॅचची मजा लुटत आहेत. खरंच खूप या स्पर्धेची खूप वाट पाहत असतात. क्रिकेटचे प्रेमी असू दे या क्रिकेटर असू द्या, खरंच मीही सुद्धा या फॅन आहे या गोल्डन ट्रॉफीचा. लगेच सलामीची जोडी मैदानात उतरताना दिसते. संजय ठाकूर आणि केदार अशी सलामीची जोडी मैदानात उतरते. युट्यूबच्या सरांसाठी केदार आणि संजय ठाकूर ही सलामीची जोडी मैदानात उतरलेली आहे. आता स्ट्राईकवर कोण आहे तर नॉन स्ट्राईकवर कोण आहे हे तुमच्यापर्यंत माहिती आम्ही देणार. नक्कीच ढेरी जर हा संघ जर बघितला गेला तर मला वाटतं दमणवरून संघ आलेला आहे. नक्कीच भरपूर लांबून संघ आपल्या या समुद्र खेळपट्टीवर खेळण्यासाठी आला. खरंच सर्वांचे खूप आवडतीचा हा ट्रॉफी आहे ती मात्र गोल्डन ट्रॉफी आहे. स्ट्राईकवर असतील ते मात्र संजय ठाकूर आणि नॉन स्ट्राईकवर असतील ते मात्र केदार. ओके, स्कोर बोर्ड जो आहे ना त्या मुलांना विनंती करतो की थोडस तुम्ही तो स्कोर बोर्ड थोडीशी जागा द्या जेणेकरून सर्वांना दिसेल तो. थँक्यू. नक्कीच खूप त्यांचंही कौतुक जेवढं केलं तेवढं कमी आहे. कारण आपल्याला जेवढे लाईव्ह स्कोर बघितलं ते लांबून कुठूनही कुठल्याही कोण्यावर जर बघितलं गेलं तर तुम्हाला डायरेक्ट स्कोर दिसेल. गोलंदाजचं नाव आहे दुर्गेश. नक्की दुर्गेश आलेला आहे. दमन डेरी यांचं पहिलं षटक आहे ते मात्र दुर्गेश. स्ट्राईकवर असतील ते संजय ठाकूर, नॉन स्ट्राईकवर असतील ते मात्र केदार. नक्कीच मी विनंती करतो की आपले जे प्रेक्षक आहेत
जर तुम्हाला या समुद्र किनाऱ्यावर जेवणाची जर मजा लुटायची असेल तर आपलं युट्यूबचं जी वाहिनी आहे त्या युट्यूबच्या वाहिनीच्या खाली जर आपल्या महिला महिला वर्ग तिकडे नक्कीच जेवणाचा लाभ म्हणजे माहुरं बोलतात ना आपण, ते टेस्ट करायला तुम्हाला भेटणार आहे. त्याचे पैसे लागणार आहे, त्याची नोंद घ्यायची आहे, ते विकत तुम्हाला घ्यावं लागेल. ते आपलं तिकडे उपलब्ध आहे, त्याचे खरंच तुम्ही लाभ घ्या. कारण चविष्ट आपली ताजी ताजी मच्छी मावरं ते आहे ते बनवलेलं आहे. फ्राय असू द्या या कालवण असू द्या, चिकन असू द्या, या सर्वांचं सर्व कालवण तिकडे रेडी आहे. तिकडे स्टॉल लावलेला आहे, कोणाला पाहिजे असेल त्यांनी ते युट्यूबची वाहिनी आहे त्याच्या खाली त्यांचा स्टॉल आहे. ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी तिकडून घेऊन जायचं आहे आणि पैसे द्या, फुकट नाही आहे. आपली फक्त ही ट्रॉफी ही फ्री आहे. फ्री फ्री असं गोल्डन ट्रॉफी. सर्वात मोठं श्रेय नक्कीच त्यांचे व्हॉलेंटियर्स असू द्या की गावातले महिला वर्ग असू द्या या नक्कीच गावातले सगळे रहिवासी असू द्या. खरंच त्यांचं प्रेम या गोल्डन ट्रॉफीसाठी नक्कीच ओतून येतं आणि ते ओतून येऊन या सगळ्या गावांना एकत्र काम करण्याचं एकत्र हाणण्याचं काम जे करतात ते नक्कीच भाटी गाव आणि गोल्डन स्पोर्ट क्लब नक्कीच ज्या या ट्रॉफीची सुरुवात केली ती ना खरंच गोल्डन संघाने केली होती. काय खरंच अस्मरणीय असं क्षण होते, ते क्षण टिपले होते. पहिले मला वाटतं 2 जे त्याचे मानकरी ठरले होते ते मात्र गोल्डन स्पोर्ट होते. त्यानंतर ठरला होता तो मात्र मालवणी संघ, त्यानंतर ठरला होता तो मात्र अक्सा संघ, त्यानंतर पाचव्यांदा जर फायनल मारली होती तो मात्र उत्तम संघ होता मला वाटतं. नक्कीच पाचवा पातवाडी नक्कीच असा. आणि आता हा 6वं पर्व आहे. नक्कीच कोण विसरणार, कोणाची नजर आहे न भूतो न भविष्यतो याची देही याचा डोला. सगळे प्रेक्षकांचे सगळे मन या ट्रॉफीकडे आहे. कोण या ट्रॉफीचा मानकरी ठरतो, यावर्षी एखादा नवीन मानकरी होईल का, नक्कीच प्रश्नचिन्ह सर्वांच्या मनात आहे. तो प्रश्नचिन्ह कुठला संघ सोडवेल ही नक्कीच सर्वांच्या नजरा आहेत. त्या मात्र या समुद्र किनाऱ्यावर गोल्डन ट्रॉफीवर नक्कीच. परत आता आपण जाऊया सामन्याकडे. पहिला षटक घेऊन येतो तो मात्र दुर्गेश. नॉन स्ट्राईक वर आहे ते मात्र संजय. नॉन स्ट्राईक वर आहे ते मात्र केदार. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू अप्रतिम असा चेंडू चेंडू कुठला समजला गेला नाही. संजय ठाकूरला निर्धाव चेंडू टाकण्यात यशस्वी होते. सुरुवात मात्र जबरदस्त झालेली आहे ती मात्र ढेरी 11 दमन वरून हा संघ आलेला आहे. खूप लांबून संघ आलेला आहे. दमन आपण पिकनिक साठी जातो, आज ते आपल्या खेळण्यासाठी इकडे हजर झालेला. नक्की लाफ केलेला हवे चेंडू जातो स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल होईल का, आणि बागथूप प्रबलन केलेला आहे तो मात्र संजय ठाकूरला. कमॉन देऊया डीजेला संधी. कमॉन डीजे. सगळी नटून नटून येतात बाकी पोरं बायका बंदरा खारडाणा प्लीज. धन्यवाद. खारडाण्याचा संघ जे हजर झाले असेल त्यांची नोंद करून घ्यायची आहे. खारडाणा संघाला विनंती करतो तुमची संघ जर इकडे हजर झाले असेल ते मला वाटतं पेमेंट बॉक्स मध्ये तुमची नोंद करून घ्या, जेणेकरून तुमचा सामना आहे याची नोंद घ्यायची. खारडाणा संघ नक्कीच. संजय ठाकूर एक महत्वाचा गडी मात्र बॅक टू पबेलन झालेला आहे. आता त्याची जागा भरून नवीन फलंदाज येताना दिसतो मात्र सोहम जर बघितलं गेलं तर अक्सा गावातील एक मोठं नाव आहे. विनोद पाटील यांचा मुलगा विनोद पाटील जर बघितलं गेलं तर अजूनपर्यंत मास्टर मध्ये खेळताना दिसत. वय जर बघितलं गेलं तर मनोज चोरे आपल्याला सांगतील 63 नक्कीच. आणि 63 आणि त्यांची गोलंदाजी जर बघितली गेली तर अजूनही वाखालनीय गोलंदाजी आहे. डोळ्याची पाळणं हलणारी अशी गोलंदाजी अजूनपर्यंत करताना दिसतात. त्याचाच मुलगा आलेला आहे तर सोहम. परत एकदा दुर्गेश जबरदस्त चेंडू लाईन लेन मध्ये गोलंदाजी करण्यात यशस्वी ठरतो मात्र दुर्गेश कुठलाही चेंडू खेळण्याचा प्रयत्न करण्यात देत सफल करण्यात यशस्वी ठरतो मात्र दुर्गेश अप्रतिम. अजूनपर्यंत गोलंदाजी झाली आहे, एकही धाव खर्च केलेला नाहीये. एक गडी बाद करण्यात यशस्वी ठरलाय तर मात्र दुर्गेश. मॅन फॉर्म दमन चा एक अप्रतिम असा अष्टपैलू खेळाडू आहे. मॅन ऑफ द मॅच चा मानकरी सुद्धा झालेला आहे. परत एकदा चौथा चेंडू घेऊन येतोय. विकेट मारा, फाईन कट घेतोय, झेल होईल का, मिसफिल्ड आणि जातो मात्र चौकार होईल का नाही. जबरदस्त शतक्षण पाहायला भेटतो. एका धावांचं रूपांतर 2 धावांचं रूपांतर 3 धाव मध्ये नक्कीच 3 धावा फलकावर पाहायला भेटतोय.
इकडे गडीबाद होता वाचला आणि इथे 3 धावा अवांतरमध्ये मोजाव्या लागल्या बॅटच्या स्वरूपात. प्रत्येक स्वतःचं खातं खोलतोय 3 धावसंख्याने, संघाचं खातं सुद्धा 3 धावसंख्याने खोलताना दिसतो. मात्र सोहम नक्कीच जबरदस्त असा सामना. मला वाटतं जेव्हा दमण संघ जेव्हा बॅटिंगवर आला होता तेव्हा 2 षटकार मला वाटतं तब्बल 41 धावा कुठल्या गेल्या होत्या. त्यानंतर जबरदस्त कमबॅक केलं होतं ते. मात्र सितलादेवी अक्सा संघाचे गोलंदाज पंकज असू द्या या केदार असू द्या अप्रतिम अशी गोलंदाजी केली होती आणि तब्बल मला वाटतं म्हणून की 27 धावा फक्त त्यानंतर दिल्यात. का अफलातून अशी गोलंदाजी पाहिली होती. नक्कीच क्रिकेट जर बघितलं गेलं तर अनिश्चिततेचा खेळ आहे, कारण असे चढ उतार नक्कीच पाहायला भेटतात. आता परत एकदा फुट चुकीला माफी नाही, पण यश्रीखाना काय चेंडू समजला नाही, फलंदाजाला तर समजलाच नाही, पण यश्रीखाना पण ही चेंडू सपडला गेला नाही आहे आणि त्याच्यात निर्धाव चेंडू टाकण्यात यशस्वी ठरतो तो मात्र दुर्गेश. आणि फक्त 3 धावा देऊन एक गडीबाद करण्यात यशस्वी ठरतो तो मात्र दुर्गेश. मॅन फ्रॉम दमन. परत एकदा आता शेवटचा चेंडू घेतो. षटक पहिलं बदलायचं पॉवर प्लेचं षटक, हाणावरीचं षटक म्हणून ओळखलं जातं. परत राईट आर्म ओव्हर द विकेट लाभ करण्याचा प्रयत्न आणि फाईन कट देतात. परत मला वाटतं बॅक टू परफॉर्मन्स झालेला आहे तो मात्र केदार. कम ऑन डीजे. चौकावरीचं फायनल मारली उरकन या गावानी, 5वी फायनल जिंकला तो मड पातवाडी. थँक्यू. नक्कीच नवीन बॅटर मैदानात आलेला तो प्रथमेश. नक्कीच जबरदस्त गोलंदाजी जर पाहायला गेली ती मात्र दुर्गेश यांची नक्कीच अप्रतिम. नक्कीच टी फॉर टेपरॉमॅन, टी फॉर टॅलेंट, टी फॉर टेक्निकल अशी गोलंदाजी जर पाहायला गेली तर नक्कीच लाईन लेन मध्ये त्यांनी जास्त भर दिला वाटतं. खरी माणसरी खरंच बघितलं गेलं तर खूप त्यांनी बघितलं कुठलं व्हेरिएशन नाही त्याच्यामध्ये बघितलं गेलं, पण त्यांनी त्या लाईन लेन मध्ये जर जास्त बघितलं गेलं तर भर देण्यात त्यांनी जास्त श्रेय दिलं आणि त्याचं श्रेय नक्कीच त्याला लाभलं गेलेलं आहे. पहिल्या षटकात त्यांनी फक्त 3 धावा देऊन 2 गडी बाद करण्यात यशस्वी ठरला केदार. खरी माणसरी सर नक्कीच अप्रतिम असं. नक्कीच परत नवीन गोलंदाज आशिष आलेला आहे. राईट आर्म राऊंड द विकेट खेळण्यासाठी सोहम नक्कीच स्ट्रेट ड्राईव्ह केलेला आहे आणि बघता बाउंड्री लाईनच्या बाहेर जाताना दिसत मात्र दणदणीत चौकार. कम ऑन डीजे. तो खेळेल संघ भारी तोच ठरेल याचा मानकरी. गोल्डन स्पोर्ट हाय आमचा भारी, आमची जबरदस्त हायारी. गोल्डन स्पोर्ट हाय आमचा भारी, आमची थँक्यू डीजे. नक्कीच आशिष यांच्या पहिल्याच चेंडूवर मला वाटतं आशिष यांचा पहिल्या चेंडूवर चौकार. आता दुसरा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट. परत एकदा लाभ करण्याचा प्रयत्न. हवे चेंडू जातो इकडे झेल होईल का आणि बॅक टू परफॉर्मन्स झालेला आहे तो मात्र सोहम. आणि परत एकदा गडीबाद होताना दिसतो तो मात्र सोहम. आता परत जाऊया डीजेला संधी. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज नवीन पॅटर्न मैदानात इन होताना दिसतोय. फलंदाजाचं नाव भावेश आलेला आहे. तर नवीन फलंदाज नवीन पॅटर्न झाले. फलंदाजाचं नाव सांगायचं तर राखीव खेळाडू जिकडे असेल जयेश. सॉरी युट्यूबच्या यांना मी नवीन जयेश आलेला आहे. सॉरी माफी असावी. नक्कीच जबरदस्त सामना पाहायला भेटतोय. जर अगोदरचे 2 षटक जर बघितले गेले जेव्हा दमन संघ जेव्हा बॅटिंग करत होता तेव्हा नक्कीच थोडासा भारी पडला होता तो मात्र सितलादेवी अक्सा संघाला. परत एकदा आशिष तो खेळण्यासाठी सज्ज. परत फुलटच्या चुकीला माफी नाही असा चेंडू कार्पेट लाईन चेंडू जाताना दिसतो मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर दणदणीत चौकार. गोल्डन चौकार पाहायला भेटो. कम ऑन डीजे. गोल्डन स्पोर्टची टुर्नामेंट आहे, तू पण येते बघायला. कवडी मजा आहे. डीजे डीजे. थोड्याच टायमाला ट्रॉफीचं दणदणीत आगमन होणार आहे. तरी सर्व गोल्डनचे पाठीराखे असतील थोड्याच वेळात सप्तशृंगी बँडच्या
आवाजाने ते ट्रॉफीचं आगमन होणार आहे. थोडे वेळात तुम्हाला ट्रॉफी आगमन होणार आहे या मैदानाच्या आतमध्ये. स्वप्नील नक्कीच आज जर बघितलं गेलं तर आताच अनाउन्स झालेलं आहे भव्य दिव्य. जर आज बघितलं गेलं तर ट्रॉफीचं आगमन आता थोड्या वेळातच होणार आहे. खरंच उत्खंड लागलेला आहे त्या ट्रॉफीवर. परत एकदा मॅच कडे जाऊया. परत जबरदस्त लय मध्ये कमबॅक करताना दिसतो मात्र गोलंदाज आशिष नक्कीच आपल्या संघासाठी जबरदस्त गोलंदाजी करतोय. संघासाठी असू द्या या सोटासाठी असू द्या, आम्ही खेळतो आमच्या गावासाठी. खरंच जबरदस्त अशी गोलंदाजी अजूनपर्यंत झालेली आहे ती मात्र ढेरी 11 दमन. जबरदस्त परत एकदा राईट हॅम राऊंड द विकेट प्रथमेश यांच्यासाठी. नक्कीच लाभ करण्याचा प्रयत्न हवे. चेंडू जातो, झेल होईल का? नाही. एकच धावेवर मला वाटते समाधान मानावं लागेल. या एक धावसंख्येने संघाची धावसंख्या धाव फलावर जर बघितली गेली तर 12 या धावसंख्येवर जबरदस्त गोलंदाजी अजूनपर्यंत झालेली आहे. तर मला वाटतं ढेरी संघाची जर फलंदाजी जर बघितली गेली तर मला वाटतं तेव्हा मला वाटतं 40 धावा होत्या. अप्रतिम अशा फलंदाजी केली होती. षटकारांची अतिशबाजी पाहायला भेटली होती. परत एकदा आशिष टू प्रथमेश. जबरदस्त चेंडू हाताळला गेला. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलावर जर बघितली गेली फक्त आणि फक्त पॉवर प्लेच्या षटकात अप्रतिम अशी गोलंदाजी पाहायला भेटली ती मात्र दुर्गेश आणि आशिष. फक्त आणि फक्त 12 धावा. कमॉन डीजे कारण आहे ना. थँक्यू डीजे. नक्कीच आता ढेरी आणि वर्सेस सितलादेवी अक्सा संघामधून जो जिंकेल तो मला वाटतं खालदांड्या बरोबर खेळेल याची नोंद घ्यायची. ताबडतोब लगेच सामना असेल. तसंच मी मालवणी वर्सेस सातपाटी संघाने विनंती करतो लगेच तुम्ही पण रेडी राहायचं आहे. कुठला वेळ वाया घालवू नको कारण नाणेफेकीचा कॉल झालाय. शतरक्षण कोणी घेतलेला संघ असेल त्यांना विनंती करतो की लगेच तुम्ही मैदानात दाखल व्हा. जसा सामना संपला तसाच. परत दुर्गेश व्यक्ती स्वतःचं दुसरं संघाचा तिसरं षटक घेऊन येतो. राईट हॅम ओव्हर द विकेट मारा. फलंदाज लाभ करण्याचा प्रयत्न. फाईन एड घेतो आणि बॅक टू परत करताना दिसतं. मला वाटतं एकदा हॅट्रिकची संधी असेल का याला. येस, हॅट्रिकची संधी आहे. शेवटच्या चेंडूवर सुद्धा गडीबाद केला होता आणि आता सुद्धा. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. नवीन बॅटर्स मैदानात आलेला तर पंकज ठाकूर. खरंच या फलंदाजाकडे क्षमता आहे आणि भरपूर असे सामने या फलंदाजांनी एका हाती जेव्हा सितलादेवी अडचणीमध्ये असो तेव्हा नक्कीच बाहेर काढण्याचं काम नेहमी करत असो. मास्टर संघ असू द्या या यंग संघामध्ये असू द्या खरंच भरपूर असे सामने आहेत. त्याचे मला वाटतं त्याला आठवण पण नसेल की मी किती सामने जिंकून दिल्यात या संघासाठी. खरंच एक महत्वाचा खेळाडू म्हणून ओळखला जातो. तोच खेळाडू इन झालेला आहे तो मात्र पंकज ठाकूर. त्यांनी गोलंदाजी अप्रतिम अशी केलेली आहे आणि जर गोलंदाज जर आता बघितला गेला तर दुर्गेश. हॅट्रिकची संधी आहे. मला वाटतं एक पहिल्या दिवशी हॅट्रिक झालेली आहे. या दिवशी हॅट्रिक होईल का. दुर्गेश कमॉन. सर्वांनी टाळ्या झाल्याच पाहिजे. अप्रतिम अशी गोलंदाजी. नक्कीच हॅट्रिकची संधी हुकलेली आहे. नक्कीच पंकज ठाकूर यांना कुठलाही चेंडू समजला गेला नाही. रिधाव चेंडू टाकण्यात यशस्वी ठरतोय. नक्कीच मी अगोदरच वर्णन केलं होतं हा गोलंदाज जर जास्तीत जास्त भर देण्यात यशस्वी ठरला तो मात्र आपल्या लेन मध्ये आणि कुठलाही व्हेरिएशन न करता तो गोलंदाजी अप्रतिम अफलातून करताना दिसतोय. परत एकदा आपल्या गोलंदाजीचा टास्क घेऊन राईट हॅम ओव्हर द विकेट मारा. परत लाभ करण्याचा प्रयत्न. स्टेट ड्राईव्ह केलेला आहे. शतरक्षण तिकडे हजर आहे. अप्रतिम अशी शतरक्षण. अप्रतिम. नक्कीच 3 धावा आपल्या संघासाठी महत्वाच्या रोखलेल्या आहेत. त्या मात्र शतरक्षण नक्कीच शतरक्षणाचं नाव नाही आमच्याकडे. मागेला अप्रतिम असा शतरक्षण आहे आणि आपल्या संघासाठी जे मोलाच्या धावा असतात. नक्कीच क्रिकेट जर बघितला गेला तर नक्कीच शतरक्षण आणि फलंदाजचं भरपूर असं समोर एक खेळ म्हणून ओळखला जातो. परत एकदा त्याच पद्धतीने त्याच लयमध्ये त्याच तासमध्ये गोलंदाजी करण्यात यशस्वी ठरतो तो मात्र दुर्गेश. अजूनपर्यंत वर्चस्व गाजवताना दिसतो तो मात्र सितलादेवी संघावर गोलंदाजीच्या जोरावर तो मात्र दुर्गेश कुठून आला आहे तर तो दमन वरून आलाय. ढेरी 11 मानपॉम दमन
अप्रतिम असा संघ जर बघितला गेला, जर्सी जर बघितला गेला तर आपल्या आपल्या इंडियाच्या जर्सी आहेत त्या एंट्री पळत गेल्यात. पंचांचा इशारा येतो तो वाईट. आपल्या पंच लाभलेले आहेत ते नक्कीच लॉईट. खरंच जबरदस्त पंचगिरी जर बघितले गेले, सलग 3रा दिवस आहे. नक्कीच या भळ्या उन्हात या पंचगिरी करणं सोपी गोष्ट नाही आहे. आणि तीच पंचगिरी करताना दिसत ते मात्र लॉईड आणि त्यांच्या जोडीला निशान. खरंच त्यांनाही मी गोल्डन ट्रॉफी या सगळ्या प्रेक्षकांच्या माध्यमातून तुमचंही आभार मानतो. नक्कीच परत एकदा त्याच लयमध्ये गोलंदाजी करण्यात यशस्वी ठरतोय. कारण आपण या सावळीच्या मांडवात बसून काहीतरी आपण बोलू शकतो, पण त्या उन्हात जे सर्वात जर बघितलं गेलं तर क्रिकेटमधले जर आपण देव जर बघितले गेले तर हेम्पायर पंचांनाही तीच तेवढीच भूमिका पार पाटील पाडावी लागते. संघाचे संस्थेचे उपाध्यक्ष जितेंद्र सोवार कोहली जिथे कुठे असेल व्यासपीठावर येऊन तुम्ही आसन ग्रहण करा आणि व्यासपीठाची शोभा वाढवावी. जितेंद्र सोहार कोहली भाटी संस्थेचे अध्यक्ष, डॅशिंग दमदार दबंग जितेंद्र कोहली. थँक्यू. ड्रिंक्स आलेले आहे आणि ड्रिंक्स आणि त्याच्या अगोदर मी खरंच या गोलंदाजीची तारीफ करावी लागेल. का अप्रतिम गोलंदाजी. पॉवर प्लेचं षटक मला वाटतं पहिलं होतं, त्या षटकात फक्त 3 धावा देऊन 2 गडी बाद करण्यात यशस्वी ठरला होता. आणि त्यानंतर मला वाटतं जबरदस्त 30 षटक हाताळलं गेलं. त्या ओव्हरमध्ये फक्त त्यांनी मला वाटतं 2 धावा देऊन 1 गडी बाद केलं. 2 षटकाच्या अखेरीस त्यांनी धावा दिलेल्या आहेत त्या मात्र फक्त 5 आणि 3 गडी बाद करण्यात यशस्वी ठरलाय. अप्रतिम स्कोअर झाले धावफलकावर 14. झाल्यात बाळांचो. 14 झाल्यात. 14. पहिल्या 2 षटकात मला वाटतं 12 धावा होत्या आणि या षटकात मला वाटतं फक्त 2 धावा देऊन 1 गडी बाद करण्यात यशस्वी ठरलेला आहे तो मात्र गोलंदाज. स्वप्नील आपल्या व्यासपीठावर एक चेअरमॅन सुद्धा आहेत आणि फिरकीचा जादूगर गोलंदाज सुद्धा आहे. 2023 चा सर्वात उत्कृष्ट गोलंदाज प्रमोद पाटील. काय गोलंदाजी केली होती. पातवाडी गावचे चेअरमॅन आणि पातवाडी गावचे यंगस्टर मध्ये एवढी उत्तम गोलंदाजी केली. 12 चेंडू मध्ये 8 धावांची गरज होती. अफलातून फिरकीचा जादूगर प्रमोद पाटील. सरी सर, मी ह्याबद्दल मी सगळं मलाही सुद्धा 2 शब्द बोलावेसारखे वाटतात. कारण खरंच तो मॅच मला वाटतं सगळ्या प्रेक्षकांना असं वाटत होतं की एकतर्फे मॅच होईल का. नक्कीच त्यानंतर बघितलं गेलं तर प्रमोद पाटील काय जबरदस्त गोलंदाजी केली. खरंच या मुलांना प्रेरणा देण्याचं काम जे केलं होतं ना त्या दिवशी नक्कीच त्या प्रमोद पाटील यांनी केलं होतं. नक्कीच पातवाडी गावाचे नक्कीच चेअरमॅन आहेत आणि ते चेअरमॅन असून सुद्धा क्रिकेट माझा खास फ्रेंड सुद्धा आहे तो. खरंच मी त्याला खूप वर्षापासून बघतोय आणि तो अजूनपर्यंत क्रिकेट खेळतो आणि त्याच धमकमध्ये अजून आपल्या नवीन पिढीला कसं क्रिकेट खेळावं ही त्याची प्रेरणा देण्याचं काम जे जर बघितलं गेलं तर आज ते चेअरमॅन असू द्या तरी पण क्रिकेटमध्ये जर अजूनही ईन आहेत. खरंच अप्रतिमाचा अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जातो तो मात्र मॅन फ्रॉम कोच पातवाडीचा संघाचा नक्कीच तो मात्र प्रमोद पाटील. नक्कीच सॉरी माफी असावा. उमरगाववरून आलेला हा ढेरी संघ आहे ना हा उमरगाव आहे. थोडस दमनपेक्षा थोडस जवळपास आहे म्हणून आम्ही दमन केलं होतं पण माझं उमरगाव आहे. ढेरी हा संघ आलेला आहे ना तो उमरगाववरून आलेला आहे, दमनच्या आसपास आहे. नवीन फलंदाज आपल्या नवीन गोलंदाज आहे तो मात्र वैयक्तिक स्वतःच 4थं षटक घेऊन येतो तो मात्र आशिष स्ट्रायकर आहे तो मात्र पंकज. एक धमक आहे या फलंदाजाकडे, ती धमक दाखवावी लागेल. काहो करण्याच्या दिशेने खेळून काढलेला आहे. एकच धावेवर समाधान मानावं लागेल. या एक धावसंख्येने संघाची धावसंख्या धावफलक झाले ते मात्र 15 या धावसंख्येवर खेळताना दिसतो तो मात्र सेतला देवी संघ थोडासा अडचणीमध्ये खेळताना दिसतोय. का क्रिकेट आहे अनिश्चितचा खेळ आहे. क्रिकेटची पाळणं बघितली गेली तर वर खाली होत असतात, कधी धारी तर कधी सेतला देवी असं होऊ शकतं. क्रिकेट आहे परत त्याच पद्धतीने मी अगोदरच वर्णन केलं होतं. कडक जबरदस्त फटका पाहायला भेटतो. षटकार कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. मी नक्कीच अगोदरच वर्णन केलं होतं. क्रिकेट हा जर बघितला गेला तर अनिश्चिततेचा खेळ आहे. परत एकदा खेळण्यासाठी सज्ज प्रथमेश. परत ऑफ स्टेमच्या बाहेरचा चेंडू, पंचांचे पंखे हवेत. अवांतर धाव संख्येने भर. या अवांतर धावसंख्येने संघाची धावसंख्या धावफलकावर झालेली आहे ती मात्र
22 या धावसंख्येवर नक्कीच क्रिकेट आहे. क्रिकेटचा स्कोर बोर्ड तिकडे 22 धावा झालेल्या आहेत. नक्कीच क्रिकेट जर बघितलं गेलं तर नक्कीच चेंडूचा आणि फळीचा मिलन खेळ म्हणजे क्रिकेट हो. नक्कीच उलट्या चुकीला माफी नाही. थोडासा दडपणा खाली आला आहे का हा गोलंदाज. नक्कीच लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. फिल्डिंग मस्त जबरदस्त झालेले आहे. चौकार झाला असता मात्र पंचांचे पंख हवेत. अबाध धावसंख्येने भर. वाईट +1 अशा 4 धावा काउंट कराव्या लागला. थोडासा आशिष एखादा षटकार आला की खरंच गोलंदाजचे थोडेसे चित्र वेगळे होताना दिसत आणि ते चित्र आता आपल्याला समोरच दिसताना दिसत ते आशिष यांच्या गोलंदाजीवर. नक्कीच एक षटकार आला की त्याने लगेच आपली गोलंदाजीचा टास्क चेंज केला, कारण दुसरा षटका पडेल का त्या म्हणून त्याला वाईटच्या स्वरूपात गोलंदाजी फेकली गेली. खरंच थोडासा दर्पणी काळ येतो. खरंच क्रिकेट आहे हो मित्रांनो. क्रिकेटावर खरंच दर्पण भरपूर काही आहे. दर्पण जेव्हा जर बघितलं गेलं तेव्हा तिथला आपला हिरादेवी स्पोर्ट क्लबचा जेव्हा सामना होता तेव्हा जर नक्कीच अप्रतिम असा सामना पाहायला भेटला होता. परत आशिष राईट आर्म राऊंड द विकेट पंकज यांच्यासाठी परत त्या दिशेने मी नक्कीच बघितलं की अगोदरच वरानं केलं होतं दर्पण या गोलंदाजावर नक्कीच आलेलं दिसते आहे, कारण चित्र जर बघितलं गेलं तर त्या षटकाराच्या साह्याने चित्र चेंज होताना दिसते. परत एकदा राईट आर्म राऊंड द विकेट मारा. परत लाभ करण्याचा प्रयत्न कव्हरच्या दिशेने खेळूया. शतरक्षण तिकडे हजर नाही आहे. एक धाव काढले दुसरे धावण्याचा प्रयत्न होईल का. रनिंग होईल का. बॅक टू पबेला झालेला आहे. तर मात्र पंकज काहीच गरज नसताना तो मात्र धावचीच्या स्वरूपात बॅक टू पबेला झाला. तर मात्र पंकज कम ऑन ढीजे. धन्यवाद. अप्रतिम असा सामना पाहायला भेटतो. एक मोठं नाव म्हणून एक मैदानात इन झालेला आहे तो मात्र होमकार. येस होमकार एक षटकारांचा बादशाह म्हणून ओळखला जातो. या सध्या फलंदाजामध्ये ही तेवढीच दमकत आहे की षटकारांची अतिशबाजी करण्याची आणि सामना एक हाती जिंकवण्याचा ही क्षमता या फलंदाजाकडे आहे. भरपूर असे सामने याही फलंदाजाने या सितला देवी स्पोर्ट क्लब साठी नक्कीच जिंकून दिलेले आहेत. तोच होमकार बॅटर इज मैदानात इन झालेला आहे. बघूया कशी फलंदाजी करतो. थोडासा गोलंदाज जर बघितला गेला थोडासा दडपणाखाली आला होता, मात्र त्याला सावरलं गेलं होतं. मात्र धावचीच्या स्वरूपात पंकज ठाकूर इज बॅक टू विलन झाला. त्याची जागा भरून घेण्यासाठी आलेला तो मात्र होमकार. परत आशिष आपला टास घेऊन गोलंदाजासाठी फलंदाज नक्कीच भूम भूम असा षटकार होईल का. लांबी मात्र कमी पडलेला आणि फाकटूप बलन झालेला आहे तो मात्र होमकार. कम ऑन डीजे. नक्कीच जिकडे बॅनर्स काहू करण्याच्या दिशेने जे बॅनर्स लागले आहेत ना, आपल्या ज्या बोटी आहेत त्या बोटीच्या बाजूने जो बॅनर्स लागलेले आहेत, नक्की अतिश कोळी यांच्या माध्यमातून त्या बॅनरला जर एखाद्या फलंदाजाने षटकार ठोकला तर डायरेक्ट बॉल तिकडे लागला तर ना एक कॅप आणि एक एनर्जी ड्रिंक त्यांना देण्यात येईल. याची नोंद घ्यायची आहे. बॅटर्स या संघाने विनंती करतो की जिकडे जे बॅनर्स लागलेले आहेत ना, ज्या बोटी आहेत त्या बोटीच्या बाजूला जे बॅनर्स आहेत नक्कीच त्याला जर चेंडू डायरेक्ट फुल टच लागला ना तर एक कॅप आणि एक टीन देण्यात येईल. आणि तसंच आम्ही आपल्या महिलावाल्यांचा एक स्टॉल आहे त्याचा सुद्धा आस्वाद घ्या प्लीज. प्रेक्षकांना विनंती आहे, तुम्हाला जर खाण्याची सुविधा नसेल तर सुविधा तिकडे आपल्याला झालेली आहे, ती मात्र पैशाने. नक्कीच एक मोठं नाव म्हणून रवी उर्फ अण्णा इस मैदानात इन झालेला आहे. त्यालाही कुठलाही चेंडू समजला गेला नाही आणि निधाव चेंडू टाकण्यात यशस्वी ठरतो. शेवटचा चेंडू घेऊन येतो तो मात्र अशीच चौथं षटक मैदानात हजर आहे. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतो तो मात्र अशीच. अजूनपर्यंत जबरदस्त गोलंदाजी झालेली आहे या गोलंदाजांची. परत एकदा शेवटचा चेंडू घेऊन येतोय रवी उर्फ अण्णा. एक मोठं भलं नाव नक्कीच लॉंग ऑफच्या दिशेने धणधणीत जातो तो मात्र षटकार. कम ऑन ढिजे. आता देऊया ढिजेला संधी. 4 षटकांच्या अखेरीस धाव संख्या धावला जाते तडीमोड. सदाच काही बंदराला जैसं उतान आईलय दर्याला. आज संगीत सगाच काही बंदराला जैसं उतान आईलय दर्याला. आज सनक सदाच काही बंदराला जैसं उतान आईलय दर्याला. आज संगीत सगाच
वाजतय बंदराला जैसं उधाण आईलय दर्याला घाटी गावाची ओढण आणि गोल्ड स्पूटचा पावटा फरकीला घाटी गावाची ओढण आणि गोल्ड स्पूटचा पावटा थँक्यू फरकीला थँक्यू थँक्यू डीजे. उर्वरित 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 12 चेंडू मध्ये धावा पाहिजे त्या म्हणजे 35 धावांची गरज आहे. परंतु तिकडे दोन्ही बॅटर आहेत, एक एक षटकार मारलेला आहे. 17.5 सरासरी आहे. बघूया रवी अण्णाने आल्या आल्या एक षटकार मारलेला आहे आणि एक षटकार मारून खेळतोय तो म्हणजे प्रथमेश भावेश. स्वतःच दुसरं व संघाचं 5वं षटक घेऊन येतोय भावेश. बघूया 2 षटकात धावा पाहिजे 35. या धावा होतील परंतु आक्रमक रूप घ्यायला लागेल प्रथमेश आणि रवी अण्णा यांना. गोलंदाज दर्जेदार आहे भावेश. बघूया भावेश वर्सेस प्रथमेश. पहिला चेंडू पडतोय, आडव्या हाताने मारायचा होता परंतु बॅटच्या वरच्या कडीला लागला. 2 धावा झाल्या असत्या परंतु त्याने स्ट्राईक दिली. रवी उर्फ अण्णा. अशा मॅची काढून द्यायचं साहस रवी उर्फ अण्णाला आहे. एक्सपिरियन्स आहे. बघूया त्या एक्सपिरियन्स आज काय करतोय, कारण की या ट्रॉफीकडे जायचं असेल तर नक्कीच हा सामना जिंकावा लागेल शीतलादेवी संघाला. बघूया 11 चेंडू 34 धावांची गरज. जोरदार मारण्याचा प्रयत्न परंतु बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाही. बाकीचं काम करतोय तो म्हणजे यष्टीरक्षक मालवणी. दोन मिनिटं थांबवायचं आहे लॉईड दादानी. दिनेश दादा ही गाडी जात आहे मैदानाच्या बाहेर. थोडी जागा करा, इकडे समोरच्या दिशेने जागा करा. बघूया 10 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि धावा पाहिजे अजूनपर्यंत 34. सातपाटी मालवणी व खारदांडा सर्वांनी व्यासपीठाकडे यायचं आहे. त्यांचे कर्णधार सातपाटी मालवणी व खारदांडा. जोरदार मारण्याचा प्रयत्न, मागून आवाज आला, बॉल आहे रे भावेश. काय गोलंदाजी करतोय भावेश, खरोखर अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय. दोन्ही बॅटर षटकार मारण्यामध्ये तंदुरुस्त आहेत परंतु त्यांना अजूनपर्यंत रोखलेले आहेत. धावसंख्या झाली ती म्हणजे 37. पुढचा चेंडू रवी यांना आक्रमक रूप घ्यायला लागेल कारण की धावा खूप जास्त करायच्या आहेत. 1-2 षटकार आले तर नक्की धावाचा डोंगर थोडा कमी होईल. बघूया भावेश वर्सेस रवी. आता मात्र उंची जास्त आहे आणि लांबी कमी. मोठा गडी बाद होते रवी यांच्या स्वरूपात डीजे दर्शन. गाव गावचा लुकायलाय बघावला गौरा आनंद साईलाय मनाला गाव गावचा लुकायलाय बघावला गौरा आनंद साईलाय मनाला घाटी गावाची ओढण आणि गोल्ड स्पूटचा पावटा फरकीला घाटी गावाची ओढण आणि गोल्ड स्पूटचा पावटा फरकीला. अनिकेत येतोय रवी यांची जागा भरण्यासाठी. उर्वरित अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत 5व्या षटकातील. आणि मोठा एक पराक्रम झालेला आहे तिकडे. मछली मार संघ विजयी झालेला आहे आणि वर्सवा संघ सन्मान चिन्ह घेण्यासाठी व्यासपीठाकडे यायचं आहे. कर्णधार मालवणी संघाच्या संघनायकांना विनंती करतो की इकडे सम्राट कक्षेकडे येण्याची कृपा करावी. सातपाटी संघाचा संघनायकांना नम्र विनंती करतो की तुम्ही सुद्धा इकडे आपल्या मंचाकडे येण्याची कृपा करावी. तसंच खारदांड्याचा संघनायक इकडे हजर झालेला आहे. इकडे जर बघितलं गेलं तर विक्रम झाला आहे. तो मात्र मछलीमार संघ तो वर्सवा संघाला पराभूत करण्यात यशस्वी ठरलेला आहे. नक्कीच एक
स्क्रीन शीटचा रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न होता, मात्र तो निर्धाव चेंडू टाकण्यात यशस्वी ठरलेला आहे, तो मात्र असफल झालेला आहे. तो नक्कीच फलंदाज अनिकेत जर बघितलं गेलं तर नक्कीच शीतलादेवी संघाचं एक मोठं नाव आहे. सातपाटी तसंच मालवणी संघाचा संघनायक तसंच सातपाटी संघाच्या संघनायका विनंती करतो परत लाभ करण्याचा प्रयत्न. शतरक्षण तिकडे हजर आहे. एका धावांचं रूपांतर 2 धावांमध्ये होईल का? धावचीतची संधी हुकलेली आहे. 2 धावा काय रोखू शकले नाही. एकेरी दुहेरी धाव संख्येने काहीच होणार नाही आहे. क्रिकेट जर बघितलं गेलं तर चेंडू आणि फळीचा एक संपर्क म्हणजे क्रिकेट आहे. गोलंदाज आणि फलंदाजाची लढाई म्हणजे क्रिकेट आहे. समालोचनचा कक्षमचा आवाज म्हणजे क्रिकेट आहे. जबरदस्त सामना पाहायला भेटतो. न भूतो न भवितोसो याची दिही याचा डोला. खरंच या उत्थांड लागलेला आहे त्या मात्र ट्रॉफीवर आणि आपल्या सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत त्या ट्रॉफीची आगमनाची. खरंच कधी त्या ट्रॉफीचं आगमन होतं तो आगमनाचा सोहळा हीच खरंच देखण्यालायक असतो. खरंच सर्व महिला नाचत गाजत. आज आपण क्रिकेटमध्ये जर बघितलं गेलं तर कुठलीही ट्रॉफी आजपर्यंत नाचत वाजत गाजत आली नाही आहे. ती ट्रॉफी मात्र येताना दिसेल ते मात्र थोड्या वेळातच गोल्डन ट्रॉफी. नक्कीच मी सर्व प्रेक्षकांना विनंती करतो की तुम्हाला जर जेवणाची लाभ घ्यायचा असेल तर महिलावाल्यांचा एक स्टॉल आहे, तो आपल्या युट्यूबची वाहिनी आहे ना त्याच्या खाली जो स्टॉल लावलेला आहे तो महिला वर्गाने लावलेला आहे. तो मात्र तुम्हाला जेवणाचा लाभ भेटेल. तिकडे चांगलं जेवण बनवलेलं आहे. मावरं तळलेलं सुद्धा आहे. सर्व प्रकारचं जेवण आहे. चिकन असू द्या या मावरं असू द्या मच्छी असू द्या व्हेज सुद्धा तिकडे हजर आहे. खरंच आपल्या या भाटी गावातील महिला आहेत त्या महिलांच्या माध्यमातून तो स्टॉल लावलेला आहे. त्याचा पुरेपूर फायदा घ्या. पैशाने आहे ते फुकट नाहीये. परत सामन्यापुढे वरू द्या. शेवटचं षटक आहे का? मला वाटतं शेवटच्या षटकात भरपूर अशा धावा अजून पाहिजे. 30 षटकारांची अत्याजबाजी करावी लागेल या सामन्यामध्ये इन व्हायचं असेल तर. नक्कीच जबरदस्त. गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. दक्षित एक शेवटचा षटक घेऊन येतो तो मात्र दक्षित युट्यूब नक्कीच जयचा नक्कीच जबरदस्त फाईटच्या स्वरूपात आता एक 40 धावा झालेल्या आहेत. आता नक्कीच एक अजून एक स्टॉल आहे तो मात्र आपल्या लेग ऑफच्या दिशेने आहे. तो मात्र जय कोळी यांचा स्टॉल आहे. त्याच्या इकडे ही जेवण खूप जबरदस्त जेवण असतं. त्यांचाही तिकडे स्टॉल लागतो. मला वाटतं ते दरवर्षी स्टॉल असतो आणि यंदाही सुद्धा त्याचा स्टॉल तिकडे पाहायला भेटतोय. त्याचाही सुद्धा पुरेपूर स्वाद घ्या कारण जेवण त्याचंही तेवढंच जबरदस्त टेस्टी असतं. परत एकदा सामन्याकडे लाभ करण्याचा प्रयत्न जबरदस्त कंपॅक्ट करताना दिसतो. फलंदाजांना काही चेंडू समजत नाही. थोडस स्कोरबोर्ड 40 झालेला आहे. 29 धावसंख्येची गरज आहे. नाणेफेकीचा कॉल होताना दिसतो मात्र सातपाटी आणि मालवणी संघ. मालवणी जी 1 लाखाची ट्रॉफी होती तेव्हा मालवणी एक जबरदस्त सामना पाहायला भेटला. 2 चेंडू 3 धावसंख्येची गरज असताना तो सामना जिंकला होता तो मात्र मालवणी संघाने. आणि आता पाक्टफबेलन झालेला आहे तो मात्र प्रथमेश. आता देऊया डीजेला संधी. कमॉन डीजे. नक्कीच डीजेला आम्ही संधी कमी देतो कारण थँक्यू. नवीन बॅटर्स मैदानात आलेला आहे. फलंदाजाचं नाव सांगायचं आहे. फलंदाजाचं नाव थंडरचे मालक गुड्डूबाई यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. मछली मार काय परफॉर्मन्स केलेला आहे. वर्षावा संघाला पराभूत केलेला आहे. आमचे लाडके गुड्डूबाई थंडरचे मालक. back to Pavilion. Fredo batters is gone to Pavilion rack. जबरदस्त गोलंदाजी. शेवटचा गडी बाद असेल. नक्कीच हिरादेवी सौटी ग्रुप. हिरादेवी आणि परिवार सौटी ग्रुप. भावेश आलेला आहे. भावेश नवीन बॅटर मैदानात आलेला आहे तो मात्र भावेश. आधारस्तंभ हिरा देवीचा परिवार हिरादेवी आणि परिवार सौटी ग्रुप आधारस्तंभ. गोल्डन तर्फे खूप खूप धन्यवाद. गुड्डूबाय हंटरचे माफ करा थंडरचे मालक थंडर
थंडरचे मालक गुड्डूबाई मॅन ऑफ द मॅचचा मानकरी कार थंडर. मालोनी नाणेफेकीचा कॉल ना ऑलआउट झालेला आहे तो मात्र शीतला देवी संघ एक मानकरी संघ म्हणून ओळखला जात होता. तो संघ या स्पर्धेतून बाहेर नॉकआउट संघ झालेला आहे तो मात्र. हा हॅट्रिक झालेली आहे या गोलंदाजीची. या सीझन मध्ये 2 हॅट्रिक झालेल्या आहेत. त्यांची नोंद झाली पाहिजे प्लीज. स्कोरर यांना विनंती करतो की याची नोंद करून घ्यायची आहे. जबरदस्त सामना खेळला धेरी 11 संघाने हा सामना जिंकलेला आहे. पराभूत केलेला संघ आहे तो मात्र शीतला देवी संघ अक्सा. डेअरी संघाचा संघनायकांना विनंती करतो नाणेफेकीसाठी यायचं लागेल. डेअरी संघाचे संघनायकांना विनंती करतो की नाणेफेकीसाठी यायचं आहे प्लीज. डीजे डेअरी संघाचे संघनायक मालवणी आणि सातपाटीचा संघ ग्राउंड नंबर 2 वर तुमचा सामना आहे. लगेच त्वरित सुरुवात करायची आहे. मालवणी वर्सेस सातपाटी संघ. तसंच मी डेअरी संघाचा संघनायकांना विनंती करतो की नाणेफेकीसाठी यायचं आहे. ढेरी आणि खारदाडा याच्यामध्ये नाणेफेकीचा कॉल होताना दिसतोय. वर्सोवा संघ या स्पर्धेतून मला वाटतं बाहेर झालेला आहे संघ, कारण त्याचे प्रेक्षक वर्ग भरपूर आले होते आणि खरंच तो एक वरच्या दर्जाचा संघ म्हणून ओळखला जातो. तो संघ या स्पर्धेतून बाहेर झालेला आहे. हिरादेवी चौटी आणि परिवार आधारस्तंभ थोडा गोल्डन संघाला हातभार लावण्यात त्यांचं सुद्धा हार्दिक 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 स्वागत आहे. हिरादेवी परिवार आणि चौटी ग्रुप यांच्यातर्फे गोल्डनला हातभार लागलेला आहे. त्यांचं सुद्धा मनापासून हार्दिक 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 स्वागत. हिरादेवी परिवार आणि चौटी ग्रुप यांच्यातर्फे गोल्डनला छोटीशी भेट, थोडीशी हातभार, त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. नक्कीच हिरादेवी चौटी ग्रुप यांच्याकडून नक्कीच या स्पर्धेला सुद्धा हातभार लागलेला आहे. खारडाडा संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथम शतरक्षण स्वीकारलेला आहे. त्यांना मी नम्र विनंती करतो की लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. खारडाडा आणि धारी यांच्यामध्ये नाणेफेकीचा कॉल झालाय. मालवणी संघामधूनही सुद्धा प्रेक्षक इकडे हजर झालेला आहे. राजन यांचंही सुद्धा आगमन झालेलं आहे. खारडाडा संघाला विनंती करतोय लगेच शतरक्षणाचा ताबा घ्यायचा आहे. खारडाडा संघ आणि धारी संघाने विनंती करतो की तुमची लगेच सलामीची जोडी मैदानात पाठवायचा प्रयत्न करा. या ग्राउंड नंबर 1 वर तुमचा सामना आहे. तसंच सातपाटी आणि मालवणी संघ यांना विनंती करतो ग्राउंड नंबर 2 वर तुमचा सामना लगेच त्वरित खेळून घ्या. सुरुवात करायचा आहे. डेरी हा संघ उमरगाव वरून आलेला आहे. प्रेक्षकांच्या नक्कीच संदीप उर्फ मामा. खरंच मी खूप लहान असताना मी ह्या व्यक्तीला बघितलं होतं. खरंच वर्षभराचं क्रिकेट जर बघितलं गेलं, जे रचण्याचं काम असू दे, आतिशला जेव्हा लहानपणी जेव्हा मनोरीवर घेऊन आला होता, खरंच मामाने खूप धीर दिला होता त्यांना. आणि तेच मामा संदीप उर्फ मामा होका. नक्कीच यांचं सुद्धा आगमन. खरंच मी गोल्डन ट्रॉफी मध्ये तुमचंही हार्दिक हार्दिक स्वागत करतो. खारडा संघाला विनंती करतो की तुमचं शतरक्षणाचा साठी यायचं आहे. खारडांडा आणि एक राखीव खेळाडू सुद्धा, दोन्ही संघाचे राखीव खेळाडू इकडे प्लीज पाठवा. कुठे थोडस नावामध्ये आम्हाला थोडस मिस्टेक होताना दिसत आहे. नक्कीच आम्ही दोन्ही संघाला विनंती करतो की नक्कीच आज आपलं जर युट्यूबच्या माध्यमातून जर बघितलं गेलं तर स्पोर्ट फॅमिली याला जर सबस्क्राईब करा. गोल्डन ट्रॉफी नक्कीच फॅन फॉलोअर थोडंसं वाढवायचा प्रयत्न करा. कारण आपल्या ही आगरी समाजाची ही टुर्नामेंट आहे. खरंच फ्री अशी ही टुर्नामेंट आयोजित करण्याचा जो लाभ भेटलेला आहे तो मात्र गोल्डन ट्रॉफीला भेटलेला आहे. खरंच मी सगळं प्रेक्षकांना विनंती करतो, सर्व गाव यांना एकत्र करण्याचं जे काम करताय ते मात्र गोल्डन ट्रॉफी. नक्कीच सर्वांचे उत्खंड लागलेले आहे. ते या मात्र गोल्डन ट्रॉफीचा मानकरी कोण होईल नक्कीच या युट्यूबच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला भेटतो.
मी परत एकदा विनंती करतो की लगेच सत्यक्षणाचा ताबा घ्या, कारण मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरलेला आहे तो मात्र डेरी 11 संघाचा एक अफलातून नक्कीच अगोदरच्या सामन्याचं मॅन ऑफ द मॅच आशिष यांना विनंती करतो की मॅन ऑफ द मॅच मानकरी ठरला. तुमचं एक टी शर्ट आहे मॅन ऑफ द मॅच साठी, तिथे घेऊन जायचं आहे. नक्कीच आशिष लगेच तुमचा मॅन ऑफ द मॅच जो मान आहे तो घेऊन जायचा आशिष. आणि लगेच आता मी एक आपल्या युट्यूबच्या माध्यमातून जर बघितलं गेलं तर स्पोर्ट फॅमिली बी ॲट पार्ट ऑफ द गेम, जर याला सबस्क्राईब करा. नक्कीच मॅन ऑफ द मॅच मॅन फॉर्म डेरी संघाचा आशिष युट्यूबच्या माध्यमातून कॅश होताना दिसतो तो.